विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहित आहे, काल रात्री मुंबई सीपी मुंबई जिल्हा पोलीस मुंबईला या ठिकाणी एकूण 1062 पदे वाढलेली आहेत. सर्व कॅटेगरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संख्येमध्ये वाढ झालेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये अजून कोणत्या घटकांमध्ये वाढ होणार आहे हे देखील डिटेल्समध्ये सांगणार आहे. SRPF मध्ये देखील काही घटकांमध्ये वाढ होणार आहे ते देखील सांगणार आहे. अशाच प्रकारचे माहितीचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या. सर्व माहिती बघण्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती मी येथे तुम्हाला सांगून घेणार आहे. पोलीस भरतीच्या सरावासाठी आणि तयारीसाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या सर्व नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत. याचा फायदा तुम्हाला असा होतो की प्रत्येक जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकामध्ये मागील जिल्ह्यांच्या सर्व प्रश्नपत्रिकांमधून जवळजवळ 70% चे 75% जसेच्या तसे प्रश्न रिपीट होतात. त्याच्यामुळे या प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला नक्की फायदा होईल. सोबतच त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलेले आहे. आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्की खरेदी करा. तेथे जाऊन पोलीस भरती 272 किंवा पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच पाहिजे असं म्हटल्यावर तुम्हाला ही नक्कीच पुस्तके भेटून जातील. आणि हीच पुस्तके जर तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असतील तर Amazon, Flipkartवरून देखील ही पुस्तके तुम्ही खरेदी करू शकतात. आता जो व्हिडिओचा मेन मुद्दा आहे, मुंबईला एकूण 1062 पदांची संख्या वाढलेली आहे. टेलिग्राम ग्रुपवरती सर्वात मोठी अफवा आहे की अमरावती ग्रामीणला रत्नागिरी आणि अमरावतीला 200 जागा वाढणार, 150 जागा वाढणार अशा प्रकारे अफवा आहे. तर कोणत्याही प्रकारची तेथे जागा वाढण्याची अजून अपडेट आलेली नाही. फक्त कोणकोणत्या घटकांमध्ये जागा वाढणार आहे, तर या ठिकाणी ला जागा वाढल्या तर नवी मुंबईला वाढणार आहेत की हे देखील विद्यार्थी विचारतात. त्या संदर्भात कोणत्याही प्रकारची अपडेट नाही. तर फक्त अंदाजित सर्व विद्यार्थी आणि सर्वजण सांगत आहे की परंतु काही घटक आहेत त्यांच्यामध्ये फिक्स जागा वाढणार आहेत. जसे की मुंबई शहर पोलीसला 100% 500 ते 550 जागा वाढणार आहेत. त्याच्यानंतर मुकुल सरांनी आधी सांगितली होती मुंबईला वाढतील त्याप्रमाणे त्या वाढलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर पुणे सांगितलं. त्याच्यानंतर मुकुल सरांनी रात्रीत लाईव्हला सांगितलेले आहे की आणि टेलिग्राम ग्रुपवरती देखील सांगितले आहे. नागपूर ग्रामीणला 64 जागा वाढणार आहेत. त्याच्यानंतर आकडा सांगू शकत नाही. नागपूर शहरला देखील चांगल्या जागा 200-300 जागा वाढू शकतात. त्याच्यानंतर ठाणे शहर पोलीसला देखील 300-350 जागा वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर नवी मुंबईचे अनेक विद्यार्थी विचारतात, परंतु त्या संदर्भात देखील अपडेट नाही. तर आणि अजून एक घटक आहे मीरा भाईंदरला देखील 250 ते 300 जागा वाढण्याची शक्यता आहे. कोणताही प्रूफ नाही, कोणताही पुरावा नाही. सर्व माझ्या अंदाजित माहिती सांगत आहे. परंतु काही जिल्हे फिक्स आहेत. कोणकोणते? तर या ठिकाणी नागपूर ग्रामीण, नागपूर शहर, ठाणे शहर पोलीस, मीरा भाईंदर हे 4 घटक फिक्स आहे. आणि SRPFचे बरेच विद्यार्थी विचारतात हे वाढतील का या गटामध्ये, त्या गटामध्ये? तर या संदर्भात कोणत्याही प्रकारची माझ्याकडे माहिती उपलब्ध नाही किंवा इतर मी कुठेही बघितलेली नाही माहिती अजून. तर SRPF मध्ये 100% जागा वाढणार आहेत. परंतु किती वाढतील, कोणत्या गटाला वाढतील हे अजून कोणत्याही प्रकारची कोणाकडेही माहिती नाही. तर सांगितल्याप्रमाणे नागपूर ग्रामीण, नागपूर शहर, त्याच्यानंतर ठाणे शहर, त्याच्यानंतर मीरा भाईंदर मुंबई लोहमार्गला जागा वाढण्याची शक्यता वाटत नाही. मीरा भाईंदरला जागा वाढू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आजची ही अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.